सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा। आता ते आमदार आहेत, आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात नाही करत। आमदाराने जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवला त्या आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात करत नाही। हा थोडं तुमचं तफावत आहे। निवडणुका होत्या, काही गोष्टीचा आम्ही वेट अँड वॉच करत होतो, अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो। या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि आमदार आणतील, पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही। त्यांनी फक्त शिल्पो आणि ते ह्याच्यावरती ताशेरे ओढले, झोपडपट्टी बद्दल आणि प्रकल्पग्रस्तांबाबत त्यांनी तो बोलायला पाहिजे होतं, त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही। म्हणून एक आम्हाला माहिती की आज नाही तो कब नाही। आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टॅक्टिंग करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती, तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना। संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे, आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला। आता तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे, त्याचा प्रश्न येतोच कुठं। आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं महत्वाचं आहे। सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत, त्याला पण 2-3 वर्ष येतील। बायोमेट्रिक सर्वे अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी किंवा एपीएसआय मी देणार आहे का? एपीएसआय देणार शासनच आहे। शासनाला त्यांनी सांगावं ना, त्यांनी बोलले ना, मी आता केस दाखवलं त्यांनी बोललंय, त्यांनी ते करून आणावं ना शासनाकडनं। मी तर बोलतो मला 2 एपीएसआय करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला, कारण खालचं घर आणि वरचं घर घरचे पोटी बांधलेली घर आहेत। आता ती घरचे पोटी बांधलेली घर आहेत, म्हणजे खाली एक रूम आहे, वरचे रूम आहे, मोबदला दोन्ही रूमला भेटायला म्हणजे ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्याला। मी काय बोलतो, मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्याने चिंचपडा बाजूला ठेवावा ना, चिंचपडा एरिया बाजूला ठेवावा, त्यांनी बोंडकडेपासून सुरुवात करावी, तिकडनं सुरुवात करावी ना। करायला कोणी थांबलं थांबवलं माझं, पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे। माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे, सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला। विजय चौगुलेचा काय संबंध? मी काय जबरदस्ती केलं? थांबव माझं बोंडकडेला तुमचं चालू करा, तुम्हाला पॉझिटिव्ह। मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे? काल पत्र घाई कशाला काढायला पाहिजे पत्र? विजय चौगुले पीसी घेतो म्हणून झोपडपट्टीने आणि सकारात्मक कुठल्याही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर हा मरण उपोषण हे ठरलेलं आहे। आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढलंय, गरजेपोटी घर। आता गरजेपोटी घरं राहिली नाही, गरजेपोटी बिल्डिंग झाल्या, आता त्या बिल्डिंग रिप्लेस करायला पाहिजे। आता तुम्हाला प्रेस नोट दिलेलीच आहे ना, कोणाला इशारा आहे तो दिलेला आहे। माझी लढाई आमदाराच्या विरोधात आहे, आमदारांनी ते थांबवलं म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय। राज्य सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सारे सर्वे थांबवलेला नाहीये। त्यांना फक्त काही प्रेशर टॅक्स यूज करून, आता काही लोकांना धरलं तर चौथवली सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे, म्हणून कोणी प्रेशर टॅक्स यूज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत। आमचं म्हणणं ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे, आता त्यांनी करून आणावं ना। आम्ही मतदान केलंय त्यांना, आमदार म्हणून आम्ही निवडून आणलंय त्यांना। आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती, आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये होतो, आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय। मग त्याने आमच्या जोरावर का उठावं? सकारात्मक त्याने आमच्याबद्दल करावं। 1 ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसणार, आम्हाला उपोषण जर या कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतं आपल्याला, घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायला लागतो। न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा, जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देताय, झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देताय, तर ते करायला लागतं। 2 भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या। तो बघू ना, तो विषय नंतरचा धोरणात्मक निर्णय नाही तोपर्यंत मी नाही
का नाही सुटणार? माझं तेवढा ऑनलाईन कॉल करते ज्या पद्धतीने मी SRA करून घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो नव्या मुंबईच्या 25-30 वर्षामध्ये यांनी SRA फक्त बोलले पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असं दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी. म्हणून मी हे करतो होईल मला माझं प्रॉब्लेम माझे होते नाही तर या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन ही दोन प्रकार आहेत. आम्हाला उपोषण या हाताने मी प्राणाची हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल. आता हे तुम्ही प्रकल्प असते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे ही MIDC ची जमीन आहे. MIDCच्या माध्यमातूनच MIDC ने ती यंत्रणा उभी केली आहे. MMR हा एकटा नव्या मुंबईवरती नाही आहे. MMR हा फक्त मुंबई सोडून MMR हा नवीन झालेला आहे. प्रकल्प असताना अन्याय होतोय काय होत नाही हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे. मी काय बोलणार आहे त्याने मी झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जर जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे. ते ना गावठाणामध्ये नाही प्रकल्प असताना न्याय देऊ शकत ते इथं काय देतील. हा याच्या बरोबर मी 2 याच्यासाठी उपोषण करणार आहे. झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो 17 प्लाझा आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी झायला पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.